नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर, आम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्या माध्यमातून एक अनुदान दिलं जातं, त्याला सेस फंड असे म्हणतात. तर सर, आम्हाला सुद्धा या सेस फंडाचा लाभ घ्यायचा आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या माध्यमातून 5% त्यांच्या उत्पन्नातील रकमेतील 5% हा जो फंड असतो, ही रक्कम असते, ही दिव्यांग बांधवांसाठी राखीव स्वरूपामध्ये ठेवली जाते. ते महिला असेल किंवा पुरुष असेल, या सर्वांना ती अनुदानाच्या स्वरूपामध्ये वाटली जाते. तर त्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, सर्वांचा एक प्रश्न असेल की सर, बाकी सर्व ठीक आहे, पण आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार याविषयी माहिती सांगा. नोव्हेंबर महिन्याचे पैशाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारची अधिकृत तारीख माहीत नाही आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचा 100% असा रिस्पॉन्स येत नाही किंवा एक 100% खरी तारीख आपल्याला कळत नाही. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअपवरती 20 तारीख या ठिकाणी झळकत आहे. तर ती 20 तारीख सुद्धा आपण डोक्यात ठेवून आपण संजय गांधी निराधार किंवा दिव्यांगांसाठी काम करत राहू आणि नवीन नवीन माहिती आपण घेत राहू. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेस फंडाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये सेस फंडाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कुठे करायला पाहिजे, कागदपत्र कोणते लागतात, कोणते दिव्यांग या सेस फंडासाठी पात्र असतात, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी व्यवस्थित माहिती जाणून घेणार आहोत. ही व्हिडिओ पाहत असताना जर तुम्हाला पॉईंट लिहायचे असतील तर लिहू शकता किंवा स्क्रीन थांबवून तुम्ही मोबाईलमध्ये टाईप करून महत्त्वाचे मुद्दे तुम्ही घेऊ शकता, कारण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, सेस फंडाचं जे नियोजन असतं, हे नियोजन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ठरवलं जातं. आता तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये या सेस फंडाच्या संदर्भात काय निर्णय झालाय हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आत्ता आपण पुढे जेव्हा मार्च एप्रिल महिना येतो, त्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सेस फंडाचं काय नियोजन ठरलंय याची अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आत्ता समजा तुम्हाला या सेस फंडाच्या माध्यमातून एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुदान हवं असेल, तर या सेस फंडाविषयी माहिती जाणून घेत असताना ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग पडतात. तर ग्रामीण भागासाठी हे सेस फंडाचा विचार केला जातो. शहरी भागामध्ये हा फंड वापरला जातो, परंतु सेस फंड त्याला म्हणत नाही. ज्या नगरपालिका व महानगरपालिका असतात त्यांना एक ठराविक फंड असतो, एक अनुदान असतं आणि त्या अनुदानाच्या संदर्भात ती रक्कम तुम्हाला व्यवसायासाठी, म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम नियमामध्ये हे पैसे वाटप केले जातात, परंतु प्रत्येकाला नाव वेगळं आहे. ओके, ग्रामीण भाग आणि शहरी भाग. मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ती ग्रामीण भागासाठी सुद्धा असणार, शहरी भागासाठी सुद्धा असणार, फक्त त्याला त्या योजनेचं नाव मात्र वेगळं असणार आहे. तर या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात ठेवा की ही योजना दोन्ही ठिकाणी चालते. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो सेस फंड असतो, हा सेस फंड कशासाठी दिला जातो. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सेस फंड फक्त आणि फक्त तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तरच दिला जातो, अन्यथा इतर कामांसाठी हा सेस फंड दिला जात नाही. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, सर सेस फंड किती टक्के मिळतो? तर एक लक्षात ठेवा, सांगायला तो 100% असतो, परंतु 50 ते 75% पर्यंत हा सेस फंड तुम्हाला दिला जातो. बाकीची रक्कम ही तुम्हाला स्वतःला भरावी लागते. काही समाज कल्याण विभाग किंवा काही जिल्हा परिषदेमध्ये 100% अनुदानावरती सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातात, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला तो विचार करूनच या योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो सेस फंड असतो, हा सेस फंडासाठी तुम्हाला 2 पद्धतीने लाभ घेता येतो. यामध्ये वैयक्तिक लाभ सुद्धा घेता येतो किंवा गटाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. वैयक्तिक म्हणजे स्वतःला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येतो. त्याचबरोबर तुमचे जर दिव्यांगांचे जे बचत गट असतील तर त्या बचत गटांना सुद्धा डायरेक्ट अनुदान मिळतं. बचत गटाचे खूप चांगले फायदे आहेत. जर तुमच्या ओळखीचे काही एक 10-12 दिव्यांग असतील, आता मी त्याविषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर देईल, पण जर तुमच्याकडे एक चांगल्या विचाराचे, समविचाराचे जर दिव्यांग बांधव असतील तर तुमचा एखादा बचत गट स्थापन करा. त्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट मिळणारे, फायदे मिळणारे, तर त्या गटांना सुद्धा या अनुदानाचा लाभ घेता येतो आणि वैयक्तिक सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. आता या योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 2 पद्धतीने, ऑफलाईन सुद्धा करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा करू शकता. आता ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला सांगतो, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत, लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईटमध्ये सुद्धा हा सेस फंडासाठी एक वेगळा कॉलम असतो, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येतो. किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून एक गुगल फॉर्म रेडी केला जातो आणि तो गुगल फॉर्म संपूर्ण त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही गावं असतात त्या गावांमध्ये
व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित केला जातो, ते कंपल्सरी नाही किंवा असल्यास तर तिथे सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. असं काही नाही आहे का बाबा तिथे गुगलवरती फॉर्म भरला त्यांनाच लाभ मिळतो, असं नाही. ऑफलाईन भरू शकता, ऑनलाईन भरू शकता, काहीही अडचण नाही आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणत्या व्यवसायासाठी, आता या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊनच माहिती मिळणार आहे. एखादा शिवणकाम असेल, पार्लर असेल किंवा मोबाईल शॉप टाकायचं असेल किंवा शेती रिलेटेड एखादं कृषी केंद्र स्थापन करायचं असेल अशा, किंवा बेकरी टाकायची असेल किंवा शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा गाई म्हशीचा तबेला टाकायचा असेल, अशा अनेक व्यवसायासाठी तुम्हाला या फंडाचा वापर करता येऊ शकतो. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या एरियानुसार तो त्या ठिकाणी व्यवसाय हे ठरवले जातात आणि तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी जाऊनच घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने ह्या व्यवसायाचं स्वरूप आहे किंवा या योजनेचं स्वरूप आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल का सर ठीक आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, पण आम्हाला जर समजा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला कागदपत्र कोणते लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून सांगा, म्हणजे आम्हाला कागदपत्र तयार करूनच आम्हाला त्या ठिकाणी जाता येईल. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक, तुम्ही त्या जिल्हा परिषदेचे रहिवासी असणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे दुसऱ्या गावातून, म्हणजे एक जिल्हा परिषद आहे आणि दुसरी जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषदेला नागरिक या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करू शकत नाही. म्हणजे तुमचा तिथे त्या ठिकाणचा रहिवाशी दाखला असणं गरजेचं आहे. आता रहिवाशी दाखला हा ग्रामसेवकाचा असला तरी चालतो किंवा जर तहसीलदारांचा काढला असेल तर तो सुद्धा सांगतो. मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की तुम्ही तहसीलदारांचा एक रहिवाशी दाखला काढून घ्या, म्हणजे तुम्हाला अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी तो उपयोगी पडेल. बरोबर आहे. जर नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाचा सुद्धा वापरू शकता. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर तो मी दिव्यांग असणं खूप गरजेचं. आता दिव्यांगांचं टक्केवारीचा विचार केला तर 40% तुम्ही दिव्यांग असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. तुमच्याकडे UDID कार्ड असणं खूप गरजेचं, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाच्या संदर्भात तुमच्याकडे एखादा प्रशिक्षणार्थी काही प्रमाणपत्र आहे का, तो सुद्धा तुम्हाला जोडायचा असल्यास, नसेल तरी चालून घेतात, काय अडचण नाही आहे, पण असल्यास त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे त्याचा जे काही तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायाचा पूर्ण अहवाल लागतो. आता हा अहवाल तुम्हाला कागदावरती लिहून द्यावा लागतो किंवा एखादा CA वगैरे असतात त्यांच्याकडून सुद्धा घेता येतो किंवा साध्या प्रतिज्ञापत्रावरती सुद्धा तुम्हाला तो लिहून देता येतो. हे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर समजा तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर शैक्षणिक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडायचा आहे. 50,000पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे हवा आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे निराधार असाल किंवा दिव्यांग असाल त्यामुळे तुमच्याकडे 50,000पेक्षा कमीच उत्पन्न दाखला असेल, त्यामुळे अडचण येणार नाही. हे सगळे कागदपत्र तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, तुम्हाला एक विविध नमुन्याचा जो अर्ज असतो, म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या फॉर्मॅटचा एक अर्ज असतो, तो अर्ज तुम्हाला त्या पंचायत समितीमध्येच मिळणार. बाकीचं एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. किंवा पंचायत समितीसमोर अनेक झेरॉक्सवाले असतात, शॉपवाले असतात, त्यांच्याकडे सुद्धा तो फॉर्म मिळणार आहे. तर तो फॉर्म घ्यायचा, तो व्यवस्थित भरायचा, त्याला जर तिकीट असेल तर तिकीट लावायचं, हे सगळे कागदपत्र जमा करायचे आणि त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या टपालामध्ये टाकून घ्यायचं. आणि मग बाकीचं तिथलं संबंधित अधिकारी कोण आहे, कोणाकडे ते काम आहे, याची सर्व माहिती घ्यायची आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सेस फंडातून अनुदान मिळतं. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुमचं उदरनिर्वाह भागवू शकता. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे आपण एखादी अशी एक व्हिडिओ बनवणार आहे ना, त्या व्हिडिओमध्ये माझा दिव्यांग बांधव असेल, निराधार बांधव असेल, त्याला एखादा छोटा मोठा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. महत्त्वाचे कमी पैशामध्ये सुरू करणारे व्यवसाय आहेत ते आपल्याला सुरू करायचे आहेत आणि आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे. नाही की या संजय गांधी किंवा सरकारच्या या 2,500पर्यंत किंवा 1,500वरती आपल्याला डिपेंड राहायचं आहे. ते पैसे महत्त्वाचे आहेत, मान्य आहे, पण आपल्याला त्या 1,500 किंवा 2,500च्या पुढे जाऊन आपलं एक चांगलं जीवन जगायचं आहे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला त्याविषयी माहिती देण्यास तयार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.